नमस्कार मित्रमंडळींनो, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माहितीच असेल आज काय आहे, मकर संक्रांत. त्याच्याबद्दल हे काहीतरी सांगाल का? महाराष्ट्राचा हा खूप छान असा सण आहे जो सर्व बायकांना उत्साहित करतो आणि बायकाही या दिवशी किती उत्साहित असतात की आपल्या म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती इतकी छान आहे ना की सर्व बायकाही उत्साहित असतात. परत आणि वर्षाचा पहिला सण हा म्हणजे मकर संक्रांत असतो. तर आता आपल्याला खूप आजच्या ह्या ब्लॉग मध्ये एन्जॉय करायचं आहे. तुम्ही तयार आहात ना? ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, खूप मजा येणार आहे. हो, बाय. हॅलो गाईज, आय एम बॅक. आणि आम्ही आता आलो टेरेसवरती, कारण आम्हाला थोडेसे फोटोशूट वगैरे काढून रील्स काढायचे. आणि मग आम्ही जाणार आहोत गावात, जिथे भक्त बसलेले आहेत. मंदिरात जाणार आहोत. आणि ही बघा येडी काय करते. इकडे जरा. हां चला. तर आता आम्ही थोडंसं रील्स वगैरे काढून मग गावात जायचं. हो, ब्लॉग नक्की पहा एंडपर्यंत. अरे यार खूप ऊन येतंय. टोपी घालते. छत्र्यान मला जाऊ. होय का? बैगन अगं उरक ना, किती वेळ झालं मला आता गावात घेऊन जायचंय. रील्स काढली की थोडंसं आमच्या शॉपवर जाणार आहे आम्ही, पप्पांना सांगायला, मग गावात जाणार. हो ना? अगं उरक ना. मग अशी सांगितल्याप्रमाणे आता आपण दुकानात जात आहोत. पप्पांची परमिशन घेऊन मग आपण गावात जाणार आहोत. 1 मिनिट. चलो अभी हम जाएंगे. पतंग उडते वरती. हे बघा तिथं पतंग उडताना दिसते, खूप लांब गेली ती. तिकडे पोरं उडवते, ते पण दिसणार नाही आता इथून. गाइस हम लोग अपने मंजिल तक पहुंच गए. चलो चला मित्रांनो, आता आपण जाऊयात मंदिरात तिथे पाया पडण्यासाठी. आणि आता आपण तिथे पाया पडू. सर्व तुम्हाला आज नेमकं मंगळवार आहे आणि आमच्या कुंजीरवाडी गावचे बाजार आहे. तर आपण बाजारही पाहत पाहत पुढे पुढे जाऊ. हाय फ्रेंड्स. अरे वाह किसका स्टॉल लगा है? चड्डी है वो. आजी मावशी काकू चप्पल सब सॉरी मला जरा हिंदीत बोलण्याची सवय काय म्हणतो. गाईज आपण आलो आहोत महादेवाच्या मंदिरात. बस आपण इथं हे करूया, पाया पडून घेऊ आणि मग चलो अंदर. अरे इधर भी है, इधर ये है, इसका भी हम पढ़ लेते. ये भी हम पढ़ेंगे थोड़ी सी. गाइस आपण ना आता महादेवाच्या मंदिरात जाऊन आलेलो आहोत. आता आपल्याला पुढे खूप मंदिरं आहेत ते पार करायचे. तिथे जाऊन आपण पाया पडायचं. गाईज आता आम्ही आलो आहोत दत्ताच्या मंदिरात. मंदिरात हे बघा गाईज, आहे देवी. तर आता आपण राम मंदिरात जाऊया. तिथे आपण रामाच्या पाया पडून येऊया. आणि इथे खूप गर्दी तुम्हाला दिसत असेल. आम्ही सर्व देवांना पॉसिबल होईल तेवढं आम्ही शोधू. तर आता आम्ही आतमध्ये आलेलो खूप छान आहे.
तर आता आपण सर्व म्हणजे पाया पडलेले आहेत. आता इथून आपण आतमध्ये जातोय. तिथे खूप मिस्टिरियस असं दिसते खूप तर तिकडे खिडकी आहे छोटीशी. तर आपण इथून जाऊया. ठीक आहे, आता बाहेर आलेलो आपण. बाहेर आले खूप छान वाटतंय. चला आपण आता एक मंदिर राहिलं शेवटचं ते करू बाहेर घरी. आणि एक मंदिर आहे तिथे आपण थोडंसं जरा थांबून जरा सर्व मंदिरांचं गणपतीच्या मंदिरात जाणार आहे हनुमानाचं. आता आपण हनुमानाच्या मंदिरात आलेलो आहोत. पाय असं तरी पाय पडले आहे. आता आपण इथे पाया पडूयात. हनुमानाचं मंदिर आहे हे. दाखवलंच आहे तुम्हाला. आता दाखवल्याप्रमाणे हनुमानाचं मंदिर अजून एक तिकडे पलीकडे आहे. आता तेही आपण पाहूयात. हे सर्व तिथे आपण पाया पडून घेऊया देवाच्या. त्या मंदिराच्या साईडला इथे छोटे ते बाहेर जाऊन तोपर्यंत आपण इथे सीता घालते जाणते. आता सर्व मंदिरातले आपण पाया पडून घेतलेले झालेले आहे. दर्शनही झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट घरी जाऊयात. तर हॅलो दोस्तो, तर आमचं आता सगळ्या मंदिरात पाया पडून सगळं ते वगैरे झाले. प्रत्येक देवाचे एक लावले. तर आम्ही मला हनुमानाची इथं लावायची होती नाही का, अशी मूर्ती येतात प्रत्येक देवाचे इथे एक लावले. तर दगडाचे. आमचे ऑरेंज हा. लावलेलं असतं. हां तेच. गाईज आमच्या इथल्या झाडांना बघा चिंच किती लागले. आम्हाला आता येता येता हे झाड लागलेलं आहे. खूप छान दिसत आहे हे झाड. ह्याची फुलं पण खूप छान आहेत. आम्ही घरी जातो. घरी जाऊन पतंग वगैरे उडवतात. और आज का मौसम देखो. घरी जाऊन भेटतो. बाय बाय.